आताची महत्वाची बातमी म्हणजे आंदोलन सुरू ठेवूनच बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये त्यांनी ठेवलेल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रेल्वे रोको करणार आणि याबद्दल आज शिष्टमंडळ जाणार आहे। त्यामध्ये 6 जणांचं शिष्टमंडळ यांनी तयार केलेलं आहे। सर्वांच्या चर्चेतून त्यामध्ये बच्चू कडूंचा समावेश पहिल्यांदा आहे। त्यानंतर महादेव जानकर, राजू शेट्टी, अजित नवले, वामन चटप आणि राजेंद्र क्षीरसागर असे 6 जणांचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे। तर आपण शब्द द्यायचा का मीटिंगला जायचा? तयारी आहे का सगळ्यांची? माझं काय मत आहे, चर्चा करावंच लागेल। एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही आणि आंदोलन संपूर्ण करे आपण। तुम्ही थांबायला तयार आहे का नाही? थांबायला तयार आहे का नाही एवढं सांगा। कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता, पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे। 25 एका कागदावर होईल काय बदल चर्चेचा? काही जवान होईल, काय बोला लागल का बाबा आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5000 टाका बँकेच्या, बरोबर आहे? शासन निर्णय काढा। सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाही, आम्ही आज चालू नाही आहे, अजून निर्णय आपण केलेला नाही आहे। घेतलाय का निर्णय आपण? शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल सरकार सकारात्मक आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री घेणार आहेत। याबद्दल बच्चू कडूंना चर्चेचं आमंत्रण फडणवीसांकडून देण्यात आलेले आहे। चर्चेतून मार्ग निघतो अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी करण्यात आलेलं आहे। माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय, पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातून मार्ग। शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले आहे, वारंवार 31,000 कोटी रुपयांची मदत दिली अशी मुख्यमंत्र्यांनी सांगू नये, कारण शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या वाट्याला एकराला 3,500 ते 4,000 रुपयाची रक्कम बसलेली आहे। या 4,000 रुपयांमध्ये शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचं नुकसान भरून निघणार नाही असंही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटते, या नुकसानीबद्दल, तुटपुंजी मदतीबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।